नमस्कार. मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर बघता बघता 8 दिवस झाले आणि सुट्टी संपली ह्यांची. यांना दुसऱ्या दिवशी कामावरती हजर व्हायचं होतं. त्याच्यामुळे घरची शेतातली सगळी कामं आवरून हे निघाले होते मला सोडायला माझ्या माहेरी आणि तिकडून तसंच त्यांच्या कामावर जाण्यासाठी निघणार होते ते. पण घरी ते शेतात भरणं करायला गेले होते. त्यांना घरी यायलाच एवढा उशीर झाला. त्यानंतर आम्ही आवरून निघलोत. घरीच उशीर झाला होता. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं आजचा दिवस राहू द्या आणि आज ट्रॅफिकही खूप असेल त्याच्यामुळे उद्या सकाळ जा. मग माझ्या माहेरी आलोत, जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळच्या वेळेला माझी बहीण निघाली होती तिच्या सासरी परत जाण्यासाठी. आम्ही आलो आणि ही निघाली होती आणि वेदांश झोपलेलाच होता. त्याला तसंच चालवलं होतं झोपेतच. म्हणजे डोळे उघडले होते त्याने पण त्याची झोप काय गेली. सगळ्यांना पाय बोलून ती निघाली. आरुषही झोपलेला होता. त्यालाही मम्मीने उठून आणलं होतं कारण का त्याचा फ्रेंड वेदांश चालला होता त्याच्यामुळे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच मोठी बहीणही निघाली होती कारण तिच्याही लेकरांची शाळा भरली होती आणि आरुषचे पप्पाही चालले होते. मग दोघेही सोबतच निघाले होते. आणि हा रुद्र त्याला मामाच्या इथे आल्यावर परत जाण्याची काही इच्छाच होत नाही. त्याच्यामुळे त्याने सगळ्यांची एवढी फजिती केली होती. कसाच निघायला तयार नव्हता आणि आरुषही गाडीत जाऊन बसला होता. त्याचंही चाललं होतं मलाही जायचं आहे. त्याला मामाच्या इथे करमतं पण एखादी गाडी आली आणि आत्ताही त्याच्या पप्पांच्या मागे लागला आणि कोणाचीही दुसरी गाडी आली तरी त्यांच्या गाडीत जाऊन बसतो आणि त्यांच्या मागे लागतो. गाडीचं खूपच ॲडिक्शन आहे त्याला. आणि इथे त्याच्या पप्पांचं त्याला सोडून जायला त्यांनाही करमत नाही तिकडे ना, त्याच्यामुळे त्यांनाही थोडंसं वाईट वाटत होतं. आणि हा रुद्र त्याला बळच म्हणजे सगळ्यांना कुणालाच रेटत नव्हता आणि बळच भावाने उचलून नेलं होतं बसायला पुढे. बहीण म्हटली पुढे बसव त्याला म्हणजे तो बसेल, पण त्याला तिथेही बसायचं नव्हतं. तो अंग टाकून देत होता म्हणजे कसाच तयार नव्हता गाडीत बसायला. आणि मला तर एवढं हसायला येत होतं. आणि आरुषही गाडीतून उतरायला तयार नव्हता आणि रुद्र गाडीत बसायलाच तयार नव्हता. त्यानंतर रुद्र मागे गेला त्याच्या मम्मीपाशी म्हणजे नेलं त्याला आणि आरोहीला पुढे बसवलं होतं. आणि ह्याची चालली आहे शायनिंग मारायची आरूची. बळच कसं तरी बहीण त्याला मांडीवरती घेऊन बसली. खूपच फजिती केली सगळ्यांची रुद्रने. त्यानंतर 1-2 दिवसातच मी आजारी पडले. म्हणजे माहेरी गेल्यावरती काम तर काहीच नसतं, पण माझं आजारी पडणं हे परमनंट असतं. कायम माहेरी गेल्यावरती हॉस्पिटलची एक ना एक चक्कर तर होतेच माझी. माहीत नाही काय प्रॉब्लेम होतो. 2 दिवसासाठी जरी गेलं तरी आजारी पडतेच. नेमकं काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. हॉस्पिटलमधून येऊन गोळ्या खाऊन आराम केला. त्यानंतर मम्मी आणि पप्पा दोघेही गेले होते मम्मीच्या माहेरी कारण तिथे कार्यक्रम होता आणि मम्मीचं भाऊबीजेला जाणंही राहिलं होतं. त्याच्यामुळे ते गेले. दोघांना आरुषला आणि मला काहीच घरी करमेना आम्हा दोघांना. त्याच्यामुळे आम्ही फिरायला गेलो होतो चुलत बहिणीच्या घरी. तिथे गेल्यावरतीही त्याने त्याचा रंग दाखवलाच. असं फिरायला जायचं म्हटलं एक्सायटेड खूप असतो आणि म्हणतोही. नाही मस्ती करणार म्हणून शांत खेळणार आणि तिथे गेल्यावरती त्याला करायचं तेच करतो तो. थोड्या वेळ खेळला व्यवस्थित आणि परत काय हुकी आली काय माहिती, दगड घेतला आणि शार्वेल दादाच्या डोक्यातच मारला आणि लेकराला टिंगूळ आला. अशी काय सवय लागली आहे मला समजतच नाही. मारलं तरी तो तेच करतो.
रात्रीच्या वेळेला मामाच्या मागे लागून लागून JCBमध्ये गाणं लावलं होतं आणि त्याच्यावरती डान्स करायचं चाललं होतं. मामाच्या गावाला गेल्यावर अशी मस्ती तर असतेच. चला इथेच एंड करूया आपला आजचा व्लॉग. बाय.